आज श्रावण स्पेशल आपण व्हेज थाली बनवली आहे. त्या इथे मी शेपूची भाजी बनवली आहे, भेंडीची, मुगाचं बिरडं कोथिंबीर बनवलेलं वडी, आहे. शिरा, वरण, पापड आणि शेंगदाण्याची चटणी बनवली आहे, कांदा घालून, चपाती आणि भात. भातावर मी तुपाची धार सोडून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली महाराष्ट्रीयन थाळी तयार झालेली आहे. तर बघूया त्याची साहित्य व कृती. मुगाचं बिरडं करणार आहोत. त्यासाठी इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहे. तर ते आपण आता मी टोपात काढून घेते. तर ह्या मुगाच्या आपल्याला सालं काढून घ्यायचे. तर त्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे आपण यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेणार आहोत आणि हे अर्धा तासाने मग व्यवस्थित त्याचे साल आपोआप सेपरेट होतील. थोडेसे जे काय राहतील ते आपण हाताने काढून घेणार आहोत. हे आता आपण अर्धा तास असंच ठेवणार आहोत. त्यानंतर त्याचे साल आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे. इथे मी मूग व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर पूर्वतयारी म्हणून मी टोमॅटो आणि आलं आणि लसूण दोन्ही किसून घेतलेले आहेत. कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे. एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. इथे टोपामध्ये मी तेल घालून घेतले. त्यात आपण हिंग घालणार आहोत. यामध्ये घालून घेते. तसंच आपण बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालणार आहे. त्याचबरोबर आता आपण कांदा घालून घेऊया. कांदा आपण लाल करून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित लाल झाला आहे. तर यामध्ये आता आपण हळद तसंच लाल तिखट एक चमचा घालून घेणार आहोत. यामध्ये बिरडा साफ केलेला आहे ते घालूया. बिरडा आपण व्यवस्थित आता कांदा टोमॅटोवर फिरवून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोड्या नंतर मीठ घालून घेऊया आणि 5 मिनिटं आपण त्याला झाकण लावून ठेवणार आहोत. मग 5 मिनिटानंतर जे झाकणारचं पाणी आहे ते त्यामध्ये घालून परत झाकणावर दुसरं पाणी ठेवून आपण त्याला व्यवस्थित 15 ते 20 मिनिटं छान असं शिजवून घेणार आहोत. झाकण काढून त्यामध्ये आपण थोडंसं गूळ त्याचबरोबर गरम मसाला घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण त्याला 5-1 मिनिटं व्यवस्थित कढ काढून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटानंतर आपलं मुगाचं जे बिरडा आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. त्यावर मस्त आपण हिरवीगार कोथिंबीर घालून गार्निश करून घेणार आहोत. आता आपण पुढची रेसिपी करणार आहोत, शेपूची भाजी. आता आपण शेपूची भाजी करणार आहोत. त्यासाठी ते शेपू मी बारीक कापून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी मी मूग डाळ भिजत ठेवलेली आहे. 2 कांदे कापून घेतलेले आहेत. लसूण आणि मिरची मी कापून घेतलेलं आहे. कढईत इथे तेल तापलं आहे तर त्यामध्ये मी जिरं त्याचबरोबर हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या व जे ठेचलेलं लसूण आहे ते घालून घेणार आहे. त्याचबरोबर आपण इथे कांदा घालून घेणार आहोत. व्यवस्थित कांदा आपण लाल करून घेणार आहोत. त्यानंतर कांदा लाल झाल्यावर आपण जी बारीक कापलेली शेपू आहे ती यामध्ये घालून घेणार आहोत.
शेपूची भाजी कांद्यावर परतून झाल्यानंतर आपण जे मूग डाळ भिजत ठेवली होती त्यातलं जे पाणी जास्तीचं आहे ते गाळून घेतले. थोडं ते कोरडी करून घेतली मुगाची डाळ. आता ही कोरडी केलेली मुगाची डाळ आपण या भाजीमध्ये घालून घेणार आहोत आणि हेही व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. तर एक 3 ते 4 मिनटं मी भाजी व्यवस्थित स्लो गॅसवर शिजवून घेतली आहे. तर यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार आहोत. यामध्ये कसं मूग डाळ जी आहे ना आपल्याला ती व्यवस्थित अशी पूर्ण अशी शिजवून नाही घ्यायची डाळीसारखी, त्यामुळे आपल्याला ती थोडी अर्धी कच्ची अशीच ठेवायची. त्यामुळे ज्या भाजी आपण खातो ना अतिशय सुंदर लागते. 1 मिनटं मी झाकून ठेवते, 1 ते 2 मिनटं. 1-2 मिनिटांनी आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण करणार आहोत भेंडीची भाजी. टोपामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण त्यामध्ये राई, जिरं, तसंच हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेला उभा मी जो कांदा आहे तो घालून घेते. हे व्यवस्थित आपण लाल करून घेणार आहोत. यामध्ये मी हळद घालून घेते. त्याचबरोबर जी आपण बारीक चिरलेली भेंडी आहे ती यामध्ये घालून घेऊया. भेंडी व्यवस्थित आपण 3 ते 4 मिनटं परतवून घेणार आहोत कांद्यावर. त्यानंतर यामध्ये आपण कोकम घालणार आहोत आणि कोकम घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व कोकमामुळे काय होतं की जे आपण भेंडी आहे ते खूप चिकचिवीट असतात, चिकट असतात, तर त्याचा चिकटपणा कमी होण्यासाठी कोकम मदत करतं आणि व्यवस्थित अशी सुटसुटीत आपल्याला भाजी तयार झालेली मिळते. तर जेव्हा पण आपण भेंडीची भाजी करू तेव्हा कोकमाचा वापर जरूर करा. एक 10 मिनटं भाजी आपण ते व्यवस्थित झाकण लावून शिजवून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. नेहमी लक्षात ठेवायचं की जे आपण भेंडीची भाजी करतो ना तेव्हा मीठ नेहमी शेवटीच घालायचं. तर त्याने काय होतं, त्याला जास्त पाणी सुटत नाही आणि ते चिकटपणाही त्याचा कमी होतो. छान व्यवस्थित आपली सुटसुटीत भेंडीची भाजी तयार झालेली आहे. यावर आता आपण ओलं खोबरं पेरून घेणार आहोत. आता आपण शिरा करणार आहोत. तर त्यासाठी इथे टोपात मी तूप घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर काजू आणि बदाम मी बारीक कापून घेतलेत. ते व्यवस्थित आपण तुपावर थोडे लाल करून घेणार आहोत. ड्रायफ्रूट लाल झाल्यावर इथे मी भाजलेला 1 कप रवा घेतलेला आहे तो घालून घेणार आहे. तोही व्यवस्थित आपण थोडं तुपावर भाजणार आहोत. रवा 1 मिनिट परतून झाल्यावर त्यामध्ये आपण 1 कप गरम पाणी घालणार आहे व त्यानंतर 1 कप आपण गरम दूध घालणार आहोत. यामध्ये मी आता मनुके घालते. त्याचबरोबर अर्धा कप मी इथे खडीसाखर घालणार आहे. ती व्यवस्थित आपण पूर्ण शिऱ्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर थोडी तुपाची धार सोडते व वेलची पूड घालूया आपण आणि व्यवस्थित ह्याला झाकून ठेवून 3 ते 4 मिनिटं मी ह्याला व्यवस्थित शिजू देणार आहे. 3 ते 4 मिनिटांनंतर सुटसुटीत असा आपला शिरा तयार झालेला आहे. तर आमची रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मायलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.